अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला मोठा झटका देण्याची तयारी। आयात होणाऱ्या तांदळावर आणि खतांवर ट्रम्प आता नवीन मोठे शुल्क लादणार। कॅनडामधून येणाऱ्या खतांवरही ट्रम्प यांची नजर। नेमका अमेरिकेचा प्लॅन काय? भारतासह इतर काही देश अमेरिकेत तांदूळ खूप कमी किमतीत विकतायत, म्हणजेच डम्पिंग करत आहेत, असा ट्रम्प यांचा थेट आरोप आहे। जाणून घेऊया या संपूर्ण व्यापार युद्धाची बातमी थोडक्यात। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी स्पष्ट संकेत दिलेत की ते भारताला पुन्हा एकदा झटका देऊ शकतात। भारत आणि कॅनडामधून आयात होणाऱ्या तांदूळ आणि खतांवर ते आता टॅक्स लावू शकतात। व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकन शेतकऱ्यांसाठी $12 अब्ज नवीन मदत पॅकेजची जाहीर घोषणा करताना ट्रम्प बोलत होते। ट्रम्प यांचं म्हणणं आहे की परदेशी आयातींमुळे अमेरिकेतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे आणि आता यावर ठोस कारवाई करण्याची वेळ आली आहे। ट्रम्प यांनी थेट भारताचं नाव घेऊन भारतासह काही देश अमेरिकेत तांदूळ खूप कमी किमतीत विकतायत असा थेट आरोपच केला। याला ते तांदूळ डंप करणे असे म्हणाले। यामुळे अमेरिकन तांदूळ उत्पादक खूप त्रस्त आहेत। ट्रम्प यांनी इशारा दिलाय की ते असे करू शकत नाहीत, आम्ही ते होऊ देणार नाही। अमेरिकेतील शेतकरी गेल्या बऱ्याच दिवसापासून ही तक्रार करत होते। त्यांचा आरोपच आहे की भारत, व्हिएतनाम आणि थायलंडमधील स्वस्त तांदूळ त्यांच्या बाजारपेठेला आणि तांदळाच्या किमतींना नुकसान पोहोचवत आहे। ट्रम्प यांनीही या तक्रारीची दखल घेतली आहे। डम्पिंग चालू आहे असे मी इतरांकडून ऐकले, आम्ही आता त्याची काळजी घेऊ असं ट्रम्प यांनी ठणकावून सांगितलं। ट्रम्प यांची भारतीय तांदळावरची नजर काही नवीन नाही। या वर्षाच्या सुरुवातीलाच ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर 50% शुल्क लादले होते। भारत अमेरिकेवर मोठे शुल्क लादतो आणि रशियाकडूनही तेल खरेदी करतो, हे याचं कारण देण्यात आलं होतं। याच पार्श्वभूमीवर आता तांदळावरही नवीन मोठे शुल्क लावण्याची शक्यता खूप जास्त आहे। एवढंच नाही तर ट्रम्प यांनी कॅनडामधून अमेरिकेत येणाऱ्या खतांवरही कडक कारवाई करण्याची धमकी दिली। ट्रम्प म्हणाले की अमेरिकेत वापरल्या जाणाऱ्या खतांचा बराचसा भाग कॅनडामधून येतो, गरज पडल्यास आम्ही त्यावरही मोठे शुल्क लावू असा इशाराच त्यांनी दिला। ट्रम्प यांचा दावा आहे की या लादलेल्या शुल्कांमुळे अमेरिकेत खतांचे उत्पादन वाढेल, म्हणजेच ट्रम्प यांना अमेरिकेत उत्पादन वाढवून आयात कमी करायची आहे। या सगळ्या शुल्क वाढीच्या धमक्यांमुळे अमेरिका आणि भारत यांच्यातील व्यापार कराराचं काय होणार हा प्रश्न उभा राहिलाय। भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांसोबत अमेरिकेची व्यापार चर्चा सुरू आहे, पण अद्याप त्या गोष्टीला यश आलेलं नाही। याच आठवड्यात अमेरिकेचे एक शिष्टमंडळ व्यापार चर्चा करण्यासाठी भारताला भेट देणार आहे। त्याचप्रमाणे उत्तर अमेरिकन व्यापार करार म्हणजेच USMCA पुन्हा सुरू करण्यासाठी कॅनडासोबतही चर्चा सुरू आहे। ट्रम्प यांनी यापूर्वी अनेक कॅनेडियन उत्पादनावर अतिरिक्त शुल्क लावण्याची धमकी दिली आहे। या व्यापार वादाच्या गदारोळात ट्रम्प यांनी अमेरिकन शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिला। त्यांनी शेतकऱ्यांसाठी $12 अब्ज नवीन मदत पॅकेज जाहीर केले। महागाई, वाढते उत्पादन खर्च आणि परदेशी आयातींपासून अमेरिकन शेतकऱ्यांचे संरक्षण करणे हे आपले प्राधान्य असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेतील शेतकरी ट्रम्प यांच्यासाठी एक महत्त्वाची वोट बँक आहेत। त्यांनी 2020च्या निवडणुकीत ट्रम्प यांना मोठा राजकीय फायदाही मिळवून दिला होता। त्यामुळेच ट्रम्प यांनी आता थेट भारतासारख्या देशांवर शुल्क लादण्याचा इशारा दिलाय। भारत, थायलंड आणि चीन या देशातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात तांदळाची आयात होते। यामुळे आता अमेरिका तांदळावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावू शकते असे थेट संकेतच आहेत। यामुळे फक्त भारतच नाही तर चीनलाही याचा मोठा फटका बसू शकतो। तुम्हाला काय वाटतं? ट्रम्प हे वारंवार टॅक्स, टॅरिफ लावणं हे योग्य आहे का? हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।